वाढदिवस म्हणजे मोठा खर्च आणि मोठी पार्टीच असावी असं नाही. यशचा वाढदिवस आम्ही अगदी साधेपणाने साजरा केला. तर चला आमच्या दिवसाची एक छोटीशी झलक पाहूया. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे यशचा बर्थडे. आज आहे यशचा 5वा बर्थडे, 5th बर्थडे. हॅपी बर्थडे यश. काय म्हणायचं? म्हणतो हॅपी बर्थडे कर दादाला. हॅपी बर्थडे. अच्छा जेवल जाऊन कर. हॅपी बर्थडे. जेवढे नाही थँक्यू. थांब ना. हा कर आता. हॅपी बर्थडे. थँक्यू. आले वा. म्हणतू पण आज लवकर उठली दादाच्या बर्थडे म्हणून, आणि यश पण लवकर उठला आज. आता यश चॉकलेट्स रेडी होईल आणि शाळेत जाईल चॉकलेट्स घेऊन, है ना यश? तर यश किती हुशार माणसांसारखा दिसतोय, मोठा दिसतोय आता. यश तू किती वर्षाचा झाला? 5. हा गुड बॉय तू. तर आता यश जाईल शाळेत. यावेळेस यशच्या वाढदिवसाला ना मोठी पार्टी ना खूप गर्दी, फक्त त्याचे मित्र, एक मावा केक आणि भरपूर आनंद. तर यशने इथं न्यू ड्रेस घातला होता शाळेत जाण्यासाठी, आणि तो म्हणे माझा एक फोटो काढ, म्हणून मी त्याच्या इथं फोटो काढत होती मोंटू सोबत. तर यश चाललाय आता शाळेत, कारण तो रोजच रडतोय सध्या. तर आजही रडतच होता. बेटा असं नाही जायचंच आहे. तर गाईज आता 10 वाजले, माझे सगळे कामं झाले. आज यशचा 5th बर्थडे आहे. आम्ही मोठा करणार होतो, बट मोठा नाही करत आहे आम्ही, कारण पाऊस पण खूप आहे आणि दरवर्षी यशच्या बर्थडेला खूप जास्त पाऊस असतो. सो आम्ही घरीच त्याचे फ्रेंड्स वगैरे बोलवून आणि केक वगैरे कट करू संध्याकाळी. तर चला व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा, खूप मजा येणार आहे. यश शाळेत भलेच रडत असेल, पण घरी आल्यावर न चुकता डेली होमवर्क कंप्लीट करतो, मला दाखवतो. हे त्याची खूप एक चांगली गोष्ट आहे, आणि आजही करतोय बड्डे असून, पाहू शकतात तुम्ही. तर इथं मी आणि दर्शन फुगे फुगवत होतो. यश पण बसलेला होता, मंटू पण बसलेली होती, झोपेतून उठली होती ती सध्या. तर म्हटलं चला आपण डेकोरेशन वगैरे करून घेऊ, थोडंसं फुगे वगैरे काहीतरी बलून्स लावून घेऊ म्हटलं, कारण मुलांना त्याचीच हौस असते. तर आम्ही ते काम करत होतो दुपारी बसून, आणि पाऊस तर इतका जबरदस्त चालू होता. तर ठरवलं होतं की खूप मोठा बड्डे करेल, प्लॅनिंग केलेलं होतं आधी, बट थोडे प्रॉब्लेम्स आले मध्येच, तर मग आम्ही रद्द केलं आणि छोटासा घरीच बड्डे सेलिब्रेट करायचा विचार केला. तर हे पहा माझं इथं डेकोरेशन चालूच होतं, हे सगळं मलाच करायचं होतं. दर्शन बसल्या बसल्या माझे शूट करत होते, आणि मोंटू खूप जास्त त्रास देत होती इथं. आणि हा फुग्यांचा पसारा तर होताच. तर चला म्हटलं आता मी रेडी होऊन घेते. डेकोरेशन झालेलं होतं, तर मी झाले होते इथं रेडी, तुम्ही पाहू शकतात. तर कशी दिसते मी कमेंट करून नक्कीच सांगा. तर आणि मी मोंटू आम्ही दोघं इथं रेडी झालो होतो. माझी मम्मी पण आलेली आहे, तर ती पण रेडी झाली होती इथं. आणि नेमकं बड्डे बॉयच नव्हता. मोंटू म्हणे माझं शूट कर म्हणे, माझा फोटो काढ म्हणे. मग मी त्याचे फोटो काढले आणि शूट केलं, आणि मग बड्डे बॉय आला. आता बड्डे बॉयची तयारी चालू होती इथं, आणि त्याचे पप्पा गाणे म्हणत होते. फायनली यश रेडी होऊन आला होता. तर हा आम्ही शर्ट घेतला होता त्याच्यासाठी, जो की खूप 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 जास्त सुंदर दिसत होता. सो यश पण खूप जास्त सुंदर दिसत होता. आता सगळे मुलं आलेले होते, त्याचे सगळे फ्रेंड्स आले होते. हे पण खूप छान वाटतं असं मुलं घरात आले की. खूप खूप जास्त मस्ती केली मुलांनी. मग मी त्याचं ऑप्शन वगैरे केलं. इथं छान आम्ही गाणे लावले. तर मी इथं ऑप्शन वगैरे केलं, मम्मीने पण केलं, आणि काही माझे फ्रेंड्स आले होते त्यांनी पण केलं. तर मुलं खूप आतुरतेने केकची वाट पाहत होते. मुलं केव्हांचे आले होते, आणि मस्त्या पण खूप जास्त केल्या मुलांनी. तर म्हटलं ठीक आहे आता फटाफट. यशसुद्धा केकची वाट बघत होता, आणि मोंटू तर बघतच होती. फायनली आम्ही केक आणला. हा होता साधा मावा केक. तर खूप छान केक होता, आणि बस आम्ही केक कट केला. मोठा कार्यक्रम न करता फक्त यशचे काही जवळचे मित्र घरी बोलवले. सगळ्यांनी मिळून केक कट केला, खूप मज्जा केली, आणि यश तर खूपच खुश होता.
यश खूप खुश होता, कारण यशचे फ्रेंड्स आले की यशला खूप मस्ती पण सुचते आणि त्याला आनंद वाटतो. ऑब्व्हियसली लहान मुलांना तर वाटतंच. तर मी इथं मोंटूला थोडंसं त्रास देत होती केक नाही देऊन. ती कारण खूप वाट पाहत होती. म्हटलं थोडंसं हिला चिडवू, पण ठीक आहे म्हटलं आता ही रडेल त्याच्यामुळे मी जास्त त्रास नाही दिला. इथे फोटो काढला का मग? तर ते बसून खात होते, खूप गप्पा मारल्या त्यांनी आणि बस छान वाटलं. मग फायनली आम्ही चेंज करून निघालो होतो डिनरला. तर इथं पाऊस बघू शकतात तुम्ही, खूप जास्त होता, पण आम्हाला खूप लांब नव्हतं जायचं. 2 मिनटाच्या अंतरावर हे हॉटेल आहे. तर इथं आम्ही गेलो होतो. दर्शन पहिले मम्मीला सोडून आले, मग मला घ्यायला आले परत. तर आम्ही इथं वेट करत होतो जेवणाचा, आणि मोंटू खूप जास्त त्रास देत होती तिथं पण. तर फायनली जेवण आलं, म्हणजे आम्ही थाळी खाल्ली होती. तर हे बघा सगळं अजून आलं पण नाही आणि आम्ही खायची सुरुवात पण केली. एवढी आम्हाला जोराची भूक लागलेली होती. वातावरण खूप जास्त थंड होतं, ओले होऊन आलो होतो आम्ही. तर थाळी खूप जास्त छान होती काल. खूप मस्त पोट भरून जेवण केलं आम्ही आणि मग तसेच 1 बाय 1 घरी आलो. तर एकत्र वेळ घालवणं आणि मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहणं यापेक्षा मोठा आनंद काहीच नाही. आमचा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, साधा वाढदिवस, कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉग.